नमस्कार, मी शर्मिली. आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी शिराळ्याची भाजी. शिराळ्याच्या शिरा काढून घेऊया आणि ते लंबट करायचे, चिरून घ्या. चिरल्यानंतर थोडा वेळ ते पाण्यामध्ये ठेवून द्यायचे. पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं, त्याचा जो आपला कडवटपणा असतो तो निघून जातो. त्यानंतर आपण आता त्याची फोडणी बघणार आहोत. फोडणीसाठी मोहरी तडतून घेतली आहे तेलामध्ये. त्यानंतर मिरची आणि जिऱ्याचा ठेचा तडतून घ्या. आपण ह्यामध्ये कांदा लसूण वापरणार नसल्यामुळे टोमॅटो थोडासा चडाच वापरायचा. टोमॅटो भाजण्यासाठी थोडंसं मीठ ॲड केलं होतं. आपण आता सर्व मसाले घेऊया. काश्मीरी लाल तिखट घेतला आहे, गोडा मसाला घेतला आहे, 1 चमचावर गोडा मसाला, गरम मसालाही त्यामध्येच घेतला होता, हळद हिंग घेतली आहे. आणि आपण ह्यामध्ये आता कट केलेले शिराळे ॲड करूया. शिराळे ॲड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगले भाजल्यानंतरच आपण त्यामध्ये डाळ ॲड करणार आहोत. डाळ ॲड केल्यानंतर लगेचच पाणी मिक्स करू नका. थोडंसं पाणी कमीच वापरा, कारण कसं होतं, दोडक्याला आधीच पाणी सुटतं. त्यानंतर चवीनुसार आपण ह्यामध्ये थोडीशी साखर ॲड केली आहे. गोडी साखरेमुळे दोडक्याला खूपच छान चव येते. त्यानंतर खोबरं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून भाजी सर्व करायला विसरू नका.